जरीपटका परिसर से 28 दिसंबर 2023 को 42 साल की शीतल शेखर उके नाम की महिला बिना किसी को बताए घर से निकल गई, जिसके बाद उसकी लापता की रिपोर्ट दर्ज कर संबंधित महिला की तलाश जारी थी। अब उसी महिला की लाश मिलने से परिसर में खलबली मच गई है। हाँ, बरोबर आहे। जरीपटका पोलीस स्टेशनला दिनांक 28/12/2023 रोजी रात्री महिला शीतल उके यांच्या पतींनी रिपोर्ट दिली की 28 तारखेला सकाळी जे घरून कामाला जातात म्हणून निघून गेले, ते आतापर्यंत घरी आलेले नाहीत। त्यावरून आपण, त्यांचं वय 42 वर्ष आहे, त्यावरून आपण पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद घेऊन पुढे तपास सुरू केला होता। परंतु त्यांचा मोबाईल जो होता, त्यांचा तो मोबाईल पण स्विच ऑफ येत होता, त्यामुळे CDR वगैरे काढून आपण सगळे प्रयत्न केले। बाकी मग तो CDR काढल्यानंतर जे शेवटचा जे संपर्क झाला होता, त्या ज्यांच्याशी संपर्क झाला त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सखोल चौकशी काल फक्त आरोपीला म्हणजे त्याला विचारपूस केली असता त्याने सांगितले की आर्थिक देवाणघेवाणीतून आम्हाला पैसे, म्हणजे आम्ही पैसे दिले होते उधार, ते पैसे परत मिळत नव्हते, या कारणावरून ते मारून टाकले असं त्यांनी सांगितल्यावरून काल आम्ही शोध घेतला परंतु मिळाला नाही। आज सकाळी शोध घेतला असता कापरखेडा भागात पारशिवनी रस्त्यावर तिथे पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेतील बॉडी मिळून आलेली आहे। पुढील सध्या आता टीम तिथे आहे, पुढील तपास करत आहे। या सदर सध्या तरी 2 आरोपी आहेत, दोन्ही आरोपी ताब्यात आहेत।